महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षण, समास दुसरा उत्तम लक्षण। श्रीराम समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासां। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधामं जगणविहितपाणि मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। श्री विठ्ठल। श्रीराम समर्थ। दशक दुसरा मूर्ख लक्षण आणि समास दुसरा उत्तम लक्षण। आता आपण पहिला समास मूर्ख लक्षणाचा पाहिला, दशक दुसरा मूर्ख लक्षणाचा आहे। पहिला दशक होता स्तवनांचा, त्याच्यामध्ये समर्थांनी पहिलं मंगलाचरण घेतलं, नंतर गणेश स्तवन, श्री शारदा स्तवन, सद्गुरु स्तवन, परमार्थ स्तवन, नरदेह स्तवन, संत स्तवन, कवेश्वर स्तवन, सभा स्तवन, हे सगळी स्तवन घेतली पहिल्या दशकामध्ये। आता दुसरा दशक जो दिला तो मूर्ख लक्षणाचा दिला, त्याच्यामध्ये 74 ओव्या मूर्ख लक्षणाच्या आपल्याला मागच्या समासामध्ये समर्थांनी दाखवल्या। तर त्या 74 ओव्यांमध्ये प्रत्येक ओवीमध्ये समर्थांनी काय लिहिलंय की तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, म्हणजे तो एक मूर्ख नाही तर मी एक मूर्ख। ती प्रत्येक ओवी ना, त्या 74 ओव्यांमध्ये प्रत्येक ओवी मला स्वतःला लावून घेता आली पाहिजे की तिथे मी एक मूर्ख, मी एक मूर्ख, मी एक मूर्ख। तर मी मूर्ख का, तर समर्थांनी त्याच्यामध्ये 74 ओव्यांमध्ये दाखवलंय, जन्मला जयेचे उदरी, ज्या मातेच्या पोटी जन्म घेतो आपण, जन्मला जयेचे उदरी तयेसी जो विरोध करी, सखी मानिली अंतरी तो एक मूर्ख। जिच्या पोटी जन्माला आला तिलाच मानेनासा झाला आणि सखी मानली अंतरी तो एक मूर्ख। परत समर्थांनी काय दाखवलं मूर्ख लक्षणामध्ये की मार्गे जाई खातं खातं तो एक मूर्ख, काहीतरी घेतलंय खायचं आणि रस्त्याने सगळ्या लोकांसमोर खात खात चाललाय। म्हणजे किती बारीक सारीक गोष्टी समर्थांनी सांगितल्यात की 2 माणसं बोलत असताना तिसरा येऊन मध्येच डोकं खाजवतोय तो एक मूर्ख सांगितला। सगळे लोक बसलेत आणि त्याच्यामध्ये पाय पसरून मध्येच एक जण झोपलाय तो एक मूर्ख सांगितला। म्हणजे मूर्खाला कळतच नाही की आपण कसं वागावं। म्हणजे ही 74 ओव्यांमध्ये समर्थांनी मूर्ख लक्षणाच्या ह्या 74 ओव्या सांगितल्या। याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितले बघा, संसार दुःखाचे निगुणे देवास गाली देणे, म्हणजे संसारात दुःख झालं तर देवाला शिव्या द्यायच्या। मैत्र्याचे बोले उणे तो एक मूर्ख, म्हणजे हे सगळे मूर्ख लक्षणाचे लक्षण जे आपल्याला मागच्या समासात समर्थांनी सांगितले, तर ते सगळे मूर्ख लक्षण सांगून समर्थांनी शेवटी काय म्हटलंय की मला क्षमा करा, मी ही मूर्ख लक्षणं का सांगितली, तर ही त्यागण्यासाठी सांगितली। कशासाठी सांगितली? त्यागार्थ बोलिली असेल
ही मी बोललंय मूर्ख लक्षण तुम्हाला सांगितली, पण ही तुम्हाला त्यागण्यासाठी मी बोलली आहे. तर या मूर्ख लक्षणाचा त्याग करून आपण उत्तम लक्षणं काय आहे ते पाहिलं पाहिजे. मग आता उत्तम लक्षणामध्ये समर्थ आपल्याला काय सांगतात बघा, जोपर्यंत आपली देहबुद्धी आहे, जोपर्यंत मनुष्य देह जो आहे, जोपर्यंत तो देहबुद्धीमध्ये असतो तोपर्यंत तो फक्त मी, माझं आणि भ्रांतीचं ओझं एवढंच असतं. माझा मुलगा, माझी मुलगी, माझा संसार, माझं घर, माझं दार, सगळं माझं 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 सगळं भ्रांतीचं ओझं. म्हणजे जोपर्यंत देहबुद्धीमध्ये तो असतो तोपर्यंत तो मी माझ्यामध्ये अडकलेला असतो. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. मी माझी आठवणच आपल्याला ज्या वेळेला राहत नाही त्यावेळेला तो देहबुद्धी सोडून तो आत्मबुद्धीकडे येत असतो. जोपर्यंत देहबुद्धीमध्ये मनुष्य देह आहे ना तोपर्यंत तो परमार्थाकडे येणार नाही. आणि ज्या वेळेला तो आत्मबुद्धीकडे वळतो, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलंय, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आणि मग आपल्या देहबुद्धीची आत्मबुद्धी केव्हा होईल तर आपण अखंड सज्जनाच्या संगतीमध्ये असू तेव्हा आपल्या देहबुद्धीची आत्मबुद्धी होईल. मग आत्मबुद्धी होण्यासाठी अखंड संग कुठला पाहिजे तर सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणून काय सांगितले बघा, जोपर्यंत आपण आत्मबुद्धीकडे येत नाही तोपर्यंत परमार्थ आपल्या हातनं घडणार नाही. परमार्थ उत्तम आपल्या हातनं घडण्यासाठी आपल्याला अगोदर देहबुद्धी हळूहळू हळूहळू त्यागता आली पाहिजे. देहबुद्धी एकदम जाणार नाही. देहबुद्धी एकदम सोडता येईल का? एकदम देहबुद्धी जाणार नाही, पण हळूहळू हळूहळू मला देहबुद्धीतनं बघा म्हणजे काय करायचं माहिती आहे का, की हळूहळू मला मुळाकडे जाता आलं पाहिजे आणि मूळ शोधता आलं पाहिजे. माझं मूळ कुठे, माझा जन्म कशासाठी आहे. भगवंतानी 83,99,999 योनीमध्ये मला कशासाठी जन्माला घातलं. मग माझा जन्म कशासाठी आहे, मग हे मूळ मला शोधून ज्या वेळेला मी काढेल त्यावेळेला मी हळूहळू काय होणार आहे, देहबुद्धीतून मी आत्मबुद्धीकडे जाणार आहे. माझी वाटचाल कशी पाहिजे तर देहबुद्धीकडून मला आत्मबुद्धीकडे जाता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलंय बघा की पहिली 24 समर्थांनी काय दिले, श्रीराम समर्थ श्रोता व्हावे सावधान. आत्तापर्यंत समर्थ काय म्हणत होते, श्रोते व्हावे सावधान. बघा ते आणि ता याच्यामध्ये फरक आहे. आत्ता या समासामध्ये समर्थांनी श्रोता म्हटलंय आणि अगोदरचे जे समास होते सगळे त्याच्यामध्ये श्रोते ते म्हणजे अनेक वचन झालं आणि श्रोता म्हणजे एक वचन झालं. श्रोता व्हावे सावधान म्हणजे आता तू इकडे तिकडे बघूच नको. हे जी काही उत्तम गुण मी तुला सांगतोय ना तर ही तुला स्वतःलाच लावून घेता आली पाहिजे. काय असतं माहिती आहे का, आता प्रत्येक गोष्ट आपण हे जग सुद्धा माझ्यासाठीच आहे, हा परमार्थ सुद्धा माझ्यासाठीच आहे, संत सुद्धा माझ्यासाठीच आले. सगळं भगवंतानी हे सगळं माझ्यासाठीच निर्माण केलं. हे सगळं मला लावून घ्यायचं आहे मी. कारण आपण पाहायला गेलं ना, सूक्ष्मातनं पाहायला गेलं ना तर आपण आहोत म्हणून जग आहे. आता माझं बोलणं थोडं अवघड वाटेल पण समजून घ्या, आपण आहोत म्हणून जग आहे. आपण गेलो जग संपलं आपल्यासाठी. लक्षात घ्या, आपण आत्ता आहोत म्हणून जग बघतोय, आपण आता आहोत म्हणून आपली मुलं बघतोय, आपण आता आहोत म्हणून हे सगळं बघतोय, आपण आता आहोत म्हणून आपण एकमेकांना बघतोय. पण आपल्या देहातला अंतरात्मा निघून गेला, आपल्यासाठी जग संपलं ना. आपण सहज बघा, जुन्या लोकांची म्हण आहे, आपलं गेलं आणि जग बुडालं. खरंच आहे. म्हणजे आपण गेल्यानंतर आपल्यासाठी ती जगबुडीच आहे. आपण गेल्यानंतर आपल्यासाठी ती काय आहे तर ती जगबुडीच आहे. कोणी स्पीकर ऑन करू नका, क्षमा मागते मी, पण मध्ये व्यत्यय येतोय. तर आपण गेल्यानंतर आपल्यासाठी जगबुडी आहे, मग आपण आहोत म्हणून जग आहे. बरोबर ना. म्हणजे मला काय करायचं आहे की सगळ्या गोष्टी मला माझ्याकडे लावून घेता आल्या पाहिजे. की समर्थांनी हा दासबोध सुद्धा माझ्यासाठीच लिहिला आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी माझ्यासाठीच लिहिली, समर्थांचे श्रीमानाचे श्लोक 205 आहेत अरे माझ्यासाठीच आहेत. प्रत्येक श्लोक माझ्यासाठी आहे. गणाधीश जो ईश सर्व गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. मग कुठल्या पंथावर मला चालायचं आहे, कुठल्या पंथावर चालायचं आहे? गमू पंथ अनंत या राघवाचा. म्हणजे त्या राघवाचा पंथ जो आहे ना, जो संतांनी आपल्यासाठी मार्ग दाखवलाय ना,
त्या मार्गावर मला अखंड चालता आलं पाहिजे. तो पंथ प्रभाते मणी राम चिंतित जावा. मग काय सांगतात समर्थ की सकाळी सकाळी उठून प्रभाते राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा, सदाचार हा थोर सांडू न येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. मी मला कोणत्याही उपाध्या मी मला लावून घेण्यापेक्षा लोकांनी मला ते म्हटलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि लोकांनी बघा, आपल्याला महाराजांनी पण परवा सांगितलं की लोक आपल्याला मानतील. पण आता आपण परमार्थात आल्यानंतर लोक आपल्याला मानतात, आपल्याला मान देतात, या या बसा बसा, तुमचे पाय आमच्या घराला लागले, अमुक झालं, आम्ही धन्य झालो वगैरे वगैरे. पण आपण समजावं की हा मान आपल्याला नाही, हा मान कोणाला आहे? त्या भगवंताला आहे. मानलं तरी देवा तुलाच, आणि अपमान केला तरी देवा तुझाच, सगळं तुझंच, माझ्याकडे काहीच नको. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. मग हे मान पण नको, अभिमान पण नको, आणि मी तू पण हे सोडल्याशिवाय तुम्ही आम्ही सुखी होणार नाही ना. मग आपल्याला सुखी व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? जनी सर्व सुखी कोण आहे हो? सुख सुख म्हणजे तरी काय? सुख सुख म्हणताय दुःख ठाकून आले. आपण त्या सुखाच्या मागे पळतोय पळतोय पळतोय, पण आपण सुखाच्या मागे पळता पळता ते दुःख आपल्या मागे कधी लागतंय आपल्याला कळत पण नाही. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुच्चित्त झाले, भ्रमित मन वळेना हित ते कळेना. म्हणजे सुख सुख म्हणता म्हणता दुःख कधी येतंय, पाठी लागतंय आपल्याला कळत नाही. सुख सुख कोणाकडे? विचारा बरं, कोणाला पण विचारा. प्रत्येकजण भेटल्यानंतर आहे ना त्याची दुःखद कहाणी सांगत बसतो. आपण म्हणतो अहो तुमचं काहीच नाही, तुम्ही माझं ऐकाल, बरोबर की नाही? म्हणजे तुमच्यापेक्षा मी किती दुःखी आहे, किंवा तिसरा सांगतो तुमच्या दोघांपेक्षा मी किती दुःखी आहे. म्हणजे प्रत्येक जगामध्ये पाहायला गेलं तर सगळं दुःखच भरलंय हो. प्रत्येकजण सांगण्याचा प्रयत्न करतो की मी किती दुःखी आहे, मी किती दुःखी आहे, मी किती दुःखी आहे. मग तुम्ही सांगा मला की जगी सर्व सुखी असा कोण आहे हो? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मनात वांचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. ह्या मनाने जसं जसं पूर्व संचित केलेलं आहे ना तसे तसे भोग तुमच्या आमच्या प्रारब्धात आहेत. आणि हे बघा, भोग तो न सुटे प्रारब्ध वाचोनी, भोग तो न चुके प्रारब्ध वाचोनी. म्हणजे भोग आहे ना हा प्रारब्धात आहे, तो भोगल्याशिवाय आपली याच्यातनं सुटका होणारच नाही हो. आणि जे जे लिहिले प्रारब्धे ते न चुके कर्म कधी, कर्म रेषा टळे ना म्हणून सांगितलंय. ही कर्मरेषा ना कधीच टळणार नाही. पण ज्या वेळेला आपल्यावर भगवंताची कृपा होते, मी नेहमी सांगते आणि परत आत्ता सांगायलाही मला काहीच संकोच नाही की ज्या वेळेला आपल्यावर भगवंताची कृपा होते त्या वेळेला आपल्या वाट्याचे जे भोग असतात ना ते काही चुकत नाहीत. एवढं 100% खरं की आपल्या वाट्याचे भोग चुकत नाहीत. परंतु ते भोग आहेत ना ते कधी आपण भोगून त्याच्यातनं बाजूला होतो ना हे आपल्याला पण कळत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की तलवारीच्या पात्यावरचं सुईच्या टोकावर येतं. म्हणजे तलवारीच्या पात्याने जर का आपली मान कापली जाणार असेल तर कुठंतरी सुईचं टोक असं टोचून तो भोग आपला संपून जातो. म्हणजे समर्थाची या सेवका वक्र आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. एकदा त्या भगवंताचं चरण धरल्यानंतर त्याच्याकडे वाकड्या दृष्टीने पाहण्याची हिंमत कोणाची नाही हो जगामध्ये. म्हणून त्या भगवंताचं चरण आहे ना असं दृढ घट्ट मला धरता आलं पाहिजे ना. म्हणून काय सांगितलंय बघा, श्रोता व्हावे सावधान. पहिल्याच ओळीमध्ये समर्थ सांगतात, श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाची. सर्वज्ञ म्हणजे काय की ब्रह्मज्ञानी, सर्व जाणणारा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे हे सगळं जाणणारा जो सर्वज्ञ जो ब्रह्मज्ञानी आहे, ते ब्रह्मज्ञान तुला कधी प्राप्त होईल तर श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाची. अहो मोठमोठे ऋषीमुनी साधक जे आहेत की नाही त्यांना सुद्धा, म्हणजे आपली गोष्ट तर काहीच नाही,
पण त्यांना सुद्धा अहंकार सहजासहजी टाकता आला नाही. आणि जोपर्यंत आपण अहंकार टाकत नाही ना, तोपर्यंत आपण सर्वज्ञ होणार नाही. सर्वज्ञ म्हणजे काय की बघा, पाहावे सर्वज्ञ म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होणे. आत्मज्ञानाची प्राप्ती होणे म्हणजे काय, तर आत्मज्ञान कधी होईल, तू जोपर्यंत बाहेर बघतीस ना, हा असा, तो तसा, तो तसा, तो तसा, याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने तसं केलं, जोपर्यंत तू बाहेर बघतीस ना, तोपर्यंत तुला आत्मज्ञान कधीच होणार नाही. जेव्हा तू अंतर्मुख होऊन आतमध्ये बघशील, अंतर्मुख होऊन ज्या वेळेला तू आतमध्ये बघशील, अरे मी काय काय करते आणि मी काय केलं आणि मी काय केलं पाहिजे, त्यावेळेला त्याला म्हणायचं खरं आत्मज्ञान. म्हणजे काय, पाहावे आपण असे आपण, नेहमी माझे अवगुण मला बघता आले पाहिजे. पाहावे आपण असे आपण, तया नाव आत्मज्ञान. आणि जोपर्यंत आपल्याला बघा, आपण कीर्तन प्रवचन ऐकतो, जोपर्यंत आपल्याला ऐकलेलं आपण स्वतःला लावून घेत नाही ना, तोपर्यंत आपल्यामध्ये सुधारणा पण होत नाही. महाराज लोक म्हणतात, अहो ते तुमच्यासाठी नव्हतं, ते तुम्हाला नव्हतं बोललो मी, पण नाही, ते मी मला लावून घेतलं पाहिजे. आपल्याला जोपर्यंत आपण लावून घेत नाही तोपर्यंत आपली त्याच्यातनं सुटका होणार नाही. म्हणून पाहावे आपण असे आपण, तया नाव आत्मज्ञान. मग बघा, छोटासा दृष्टांत आहे की ज्या वेळेला व्यासांनी आपले पुत्र शुक महर्षी, तर त्यांना जनक राजांकडे पाठवलं. आता ही कथा सर्वांना ज्ञात आहे आणि बरेचसे आपल्याकडे महाराज मंडळी असल्यामुळे माझं पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, तर तोडकं मोडकं जसं येईल तसं मी बोलायचा प्रयत्न करते. खूप ज्ञानी असे आपल्याकडे दिग्गज मंडळी आहेत, तरी थोडंसं बोलायचा प्रयत्न करते. तर ज्या वेळेला व्यासांनी शुक मुनींना जनक राजांकडे पाठवलं, त्यावेळेला ते द्वारपालांपाशी गेल्यानंतर द्वारपालांनी त्यांना अडवलं की तुम्हाला असं आतमध्ये जाता येणार नाही. तर ते म्हणे, का नाही जाता येणार, मी कोण आहे, तो शुक महर्षी मी आहे. कोण आहे मी, शुक महामुनी आहे मी. तर बघा, जाऊन सांगा म्हणे राजाला. तर ज्या वेळेला राजांकडे गेले, राजांना सांगितलं की असे आलेत आणि ते सांगतायत की मी शुक महर्षी आहे, तर मला राजांना भेटायचं आहे. तर जनक राजा म्हटले की अजिबात सोडू नका त्याला, अजिबात सोडू नका. मग त्यांना निरोप काय सांगायचा, आता सोडायचं नाही पण त्यांना निरोप काय सांगायचा. मग त्यांना निरोप सांगा की संगम त्यक्त्वा सुखी भव. काय निरोप सांगा त्यांना, संगम त्यक्त्वा सुखी भव. आता संघ त्यागायला सांगितला. मग गेले ते, द्वारपालांनी सांगितलं की तुम्हाला निरोप असा पाठवलाय, संगम त्यक्त्वा सुखी भव. व तिथंच त्यांचा सगळा अहंकार खाली आला. आणि मग त्यांनी निरोप पाठवला की शुक आलेत म्हणून सांगा. आता महर्षी महामुनी हे सगळं राहिलं बाजूला, आता फक्त शुक आलेत म्हणून सांगा. तरी जनकराजांनी आतून निरोप पाठवला, त्यांना सांगा अजिबात सोडू नका आणि सांगा संगम त्यक्त्वा सुखी भव. आता ते पुन्हा गेले आणि सांगितलं की एवढाच निरोप पाठवलाय पुन्हा की संगम त्यक्त्वा सुखी भव. आता म्हणले, म्हणजे आपण काय निरोप पाठवला होता की शुक आलेत, म्हणजे आले म्हणजे आपण आपल्याला काय लावून घेतलं, मोठे पण लावून घेतलं, बरोबर ना. पण ठीक आहे, मग पुन्हा त्यांनी निरोप पाठवला, शुक आलाय म्हणून सांगा. आता तिथं आवाजाव पण गेलं. मग आता शुक आलाय म्हणून गेले ते सांगायला की शुक आलाय असं म्हणतायत ते. अजिबात सोडू नका म्हटले. परत सांगा तेच, संगम त्यक्त्वा सुखी भव. परत गेले ते, परत सांगितलं की नाही सोडायला सांगितलं, तुम्हाला सांगितलं संगम त्यक्त्वा सुखी भव. मग आता म्हटले आता काय राहिलं,
ठीक आहे म्हटले, कोणीतरी आलंय म्हणून सांगा, राजांना सांगा की कोणीतरी आलंय. ठीक आहे, आता नाव गेलं, सगळं गेलं, उपाधी गेली, नाव गेलं, आवजावं गेलं, सगळं गेलं. आता कोणीतरी आलंय म्हणून सांगा, तेवढं सांगा आता म्हणे. ठीक आहे म्हटले, आता गेले राजांकडे. राजांना सांगितलं की कोणीतरी आलंय, अजिबात सोडू नका म्हणले त्याला, परत जाऊन सांगा संगम त्यक्त्वा सुखी भव. आता शुकमुनी विचार करायला लागले की सगळं सोडलं, कोणीतरी पण सोडलं, नाव पण सोडलं. आता नाव तरी आपण येताना घेऊन आलो का हो? खरं सांगा सुमनताई, मस्केताई, आपण नाव येताना घेऊन आलो का? नाही घेऊन आलो नाव. आपण येताना कसं आलो आहे? नाव आल्यानंतर आपलं नाव ठेवलं गेलं, बरोबर ना? जन्माला आल्यानंतर आपलं नाव ठेवलं गेलं. पाळण्यामध्ये ज्या वेळेला घातलं आपल्याला, त्यावेळेला आपल्या आत्यानी कुर्र कानात केलं आणि आपलं नाव ठेवलं, बरोबर ना? आता काहींचं ठेवलं असेल, काहींचं असंच ठेवलं असेल. पूर्वी काय होतं, आता सगळे सोंगढोंग सगळी आत्ता आली, बरोबर ना? तर त्यामुळे आपण ते घेऊन तर नक्कीच नाही आलेलो. आपण जे आपलं नाव आहे ते आपण बरोबर तर घेऊन नक्कीच आलेलं नाही, नक्की ना? मग बघा, माऊलींची पण किती सुंदर ओवी आहे. उपजलिया बालकासी नाव नाही तये पासी, ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. उपजलेल्या बाळाला काही नाव आहे का? आल्या आल्या ते नाव घेऊन आले का कपाळावर, हे माझं नाव म्हणून? ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. मग ते नाव पण आपलं नाही, मग त्याचा तरी आपल्याला अभिमान कशाला पाहिजे? जे नाव सुद्धा आपलं नाही, हा देह सुद्धा आपला नाही. देवे दिला देह भजने गोमटा. बघा, आणि आपला का नाही हो? कारण आपला अधिकारच नाही त्याच्यावर. तुझं नव्हे हे शरीर, तिथे इतरांचा कोण विचार? हे शरीर पण तुझं नाही. तुला जेव्हा खाली कर तो भगवंत म्हणणार पण नाही होती, पण संधी नाही. तो जेव्हा खाली करेल तेव्हा खाली करायचं, बरोबर ना? मग अशी अवस्था असताना कोणीतरी म्हटलं ना तरी सुद्धा सोडू नका म्हणले अजिबात. मग आता शुकदेवांनी विचार केला की आपण सगळं सोडलं, नाव सोडलं, उपाधी सोडली, सगळं सोडलं, आपण आपलं अगदी मानपान सगळं सोडलं. आता कोणीतरी म्हटलं तरी पण कोणीतरी म्हणजे कोणीतरी आहे, म्हणजे अजून आपण कोणीतरी आहोत. म्हणजे ते सुद्धा जेव्हा सोडू ना, मी कोणीच नाही, मी तूपणाची झाली बोलवणं, मी आणि तू भगवंता एकच आहे, हा जेव्हा भाव माझा होईल त्या वेळेला भगवंत मला जवळ करत असतो. जोपर्यंत मी कोणीतरी आहे याच्यात जरी मी अडकले ना, तरी मी भगवंताच्यापर्यंत पोचू शकत नाही. म्हणून मग ते ज्या वेळेला द्वारपाल आले सांगायला की तरी तुम्हाला सांगितलंय की संगम त्यक्त्वा सुखी भव. मग आता म्हटले, विचार केला शुकांनी की बाबा आता कोणीतरी म्हटलोय आपण, म्हणजे ते सुद्धा आपल्याला टाकलं पाहिजे. मग म्हणले, आता ते द्वारपाल म्हटले, आता निरोप काय सांगायचा? तर त्यावेळेला शुकदेव म्हटले, आता मी पण काय सांगत नाही आणि तुम्ही पण राजापर्यंत काय जाऊ नका, तुम्ही तिथंच थांबा, मी पण इथंच थांबतो. मग ज्या वेळेला जनक राजांपर्यंत निरोपच पोचला नाही, त्यावेळेला जनक राजांना समजलं की आता ह्यांनी सगळंच टाकून दिलेलं आहे, आता आपल्याला त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. म्हणजे देव आपल्या भेटीला कधी येतो? आपण हे द्वैतातलं सगळं जेव्हा टाकतो, मी माझं आणि भ्रांतीचं ओझं आपण जेव्हा खाली करतो आणि त्याच्या चरणापाशी ठेवतो, त्यावेळेला भगवंत आपल्यासाठी असा धावत पळत येत असतो. त्यामुळे माझं मला टाकून देता आलं पाहिजे. माझं काहीच नाही हो, माझं काय आहे इथे? म्हणून काय सांगितलंय बघा, श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाची. जेणेकरता बाणे खुण सर्वज्ञपणाची. सर्वज्ञ कधी होईल? तर सगळा संघ, हा द्वैतातला संघ सगळा मला त्यागता आला पाहिजे. मग पुढे काही उत्तम गुण कुठले सांगितलेत माहिती आहे? वाट पुसल्याविना जाऊ नये. आपल्याला कुठे जायचं असेल तर विचारल्याशिवाय जाऊ नये, वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये. हे उत्तम गुण सुद्धा सांगताना समर्थांनी नकारपणामध्ये सांगितलेत. म्हणजे हे करू नये, ते करू नये, ते करू नये. करू नये म्हणजे काय करावं हे आपल्याला कळलं पाहिजे. आता समर्थांनी काय सांगितलंय? वाट पुसल्याविना जाऊ नये. जाऊ नये म्हणजे आपल्याला कसं जायला पाहिजे? विचारून जायला पाहिजे. म्हणजे आपण त्याचा सकारात्मक विचार आपण करायचा. वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये,
पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. एकाएकी पण नाही आणि विचार करून पण नाही. आता आपण असं म्हणू, मनुष्यदेह फार लबाड आहे. आता आपल्याला आपल्यासमोर एखादा पैशाचा ढीग पडलाय, जाता जाता रस्त्याने एखादा बंडल पडलाय, मग समर्थांची ही ओवी आपल्याला आठवली की पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. मग समर्थांनी एकाएकी घेऊ नये म्हणून सांगितले. मग थोडं थांबून विचार करून घेतली तर चालेल का समर्था? चालणार नाही. आपण लबाड आहोत. समर्थांनी एकाएकी घेऊ नये सांगितलंय, मग आपण म्हणू की विचार करू की तिथं थांबू, जरा विचार करून मग घेऊ. समर्थांना असं म्हणायचंच नाही की तू विचार करून घे. एकाएकी घेऊ नये म्हणजे घेऊच नये. आता ह्या ओवीवरून एक प्रसंग आठवला म्हणून सांगते. मी सांगितलं असेल तरी परत श्रवण करू. ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे. ज्या वेळेला बैठकीमध्ये मला डोंजाला निरूपणाचा भाग होता, डोंजे गावला. आणि त्यावेळेला इकडनं खडकवासल्याकडनं आम्ही चाललो होतो गाडीवर. मागे एक ताई होत्या बसलेल्या. त्यांचं पण चालू समासावर निरूपण होतं आणि माझं मंगलाचरणावर होतं. दोघी आम्ही निरूपणकारच होतो. मग तिथे खडकवासल्यापाशी गेल्यानंतर अगदी त्या धरणाच्या तिथेच आमच्या समोरच्या एका गाडी टू व्हीलरवरनं एका भाऊंचे काय कुठल्या कार्याला बिचारे चालले असतील माहीत नाही, पण त्यांच्या खिशातनं त्यावेळेचे जुने 500 का, जे आता चेंज झाले ते, त्या नोटा अजून मला आठवत आहेत. म्हणजे तो प्रसंग आठवला की ते सगळं आठवतं. तर त्यांच्या खिशातनं असे एवढे 2 बंडल खिशातनं सटकले आणि त्याचं रबर बँड तुटलं आणि वाऱ्याने ते असे सगळे उधळण्यावरती, म्हणजे सगळे असे वर उडाले. आणि ट्रॅफिक एवढं जाम झालं की तिकडची वाहनं तिकडं थांबली, इकडची वाहनं इकडं थांबली. त्याच्यामध्ये एक बस पण होती. तो बस ड्रायव्हरसुद्धा अगदी हाताची घडी घालून ते दृश्य बघत होता की ते सगळे पैसे असे उधळलेत. आणि माझ्याच पुढे ती गाडी होती. मी त्या भाऊंना हाक मारते जोरजोरात, भाऊ आहो थांबा थांबा, तुमचे पैसे पडलेत. मागच्या पण 1-2 जणांना सांगितलं की त्यांना जाऊन सांगा की तुमचे पैसे पडलेत. ते काही परत आले नाही आणि आम्ही दोघी थांबलो तिथे. आता जे कोणी इकडनं येत होते की नाही, तर ते त्यांच्याकडे ज्या बॅगा होत्या, पिशव्या होत्या, तर एका तर दूधवाले भाऊ होते, त्यांच्या गाडीला किटल्या होत्या दुधाच्या, ते बघितलं. आणि त्यांच्याकडे अशी ती सामानाची पिशवी होती. ती पिशवी त्यांनी अशी ठेवली, असे पैसे गोळा करून पिशवीत टाकले. ज्यांच्या हातात जेवढे पडतील तेवढे त्यांनी घेऊन निघून गेले. म्हणजे सगळे पैसे ते वेचले आणि प्रत्येकजण पैसे गोळा करताना आमच्याकडे बघायचा. म्हणजे त्यांना प्रत्येकाला काय वाटायचं, आम्ही दोघी थांबलोय म्हणजे हे पैसे आमचे आहेत की काय. म्हणजे गोळा करायचे आणि आमच्याकडे बघायचे की म्हणजे यांना द्यायचे का. पण आमची प्रतिक्रिया काहीच नव्हती. त्यामुळे ते गोळा करायचे, निघून जायचे, गोळा करायचे, निघून जायचे. अशी एकही नोट तिथं रस्त्यावर उरली नाही आणि सगळे पैसे संपले. ताईंना म्हटलं आता आपण पण जाऊ, नाही तर ज्यांचे पडले ते येतील आणि आपल्याला हाणतील. कारण पैसे तर सगळे ज्यांना सापडले त्यांनी घेऊन ते निघून गेले, बरोबर ना. म्हणून काय सांगितलं की जे आपलं नाही ना ते आपलं नाहीच हो. परधन पापाय, नेहमी सांगत असते मी, परधन पापाय, परनिंदा पापाय, परपीडा पापाय, परश्री पापाय, परश्री माते भगिनी समान. मग हे सगळं समर्थांनी काय सांगितलंय की या सगळ्या नियमामध्ये साधकाला किंवा परमार्थिक जो मनुष्य आहे त्याला या नियमामध्ये राहता आलं पाहिजे. विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्ये सांभाळावी. पुढे सांगितलंय, वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी, अतिवाद करू नये. अतिवाद करू नये का, तर वादे जायते तत्वबोधे आणि बोधे भासते चंद्रचूडे. बोधाकडे आल्यानंतर काय होती, कशाची प्राप्ती होती. बोधाकडे आल्यानंतर भगवंताची प्राप्ती होईल, पण वादाकडे गेल्यानंतर काय होईल हो, तत्वबोध निघून जाईल. पोटी कपट धरू नये, शोधिले विना करू नये, कुळहीन कांता. काय सांगितलंय की लग्न जरी करायचं म्हटलं तरी आपण कसं शोधतो की आपल्यातलं पाहिजे, कुठं धागादोरा लागला पाहिजे. शोधिले विना करू नये, कुळहीन कांता. किती बारीक सूक्ष्मातला विचार समर्थांनी केलाय बघा. विचारे विना बोलू नये, विवंचे विना चालू नये. विचार केल्याशिवाय बोलू नये, विवंचे विना चालू नये, मर्यादे विना हलू नये, काही केल्या. विचारे विना बोलू नये. विचार करून फायदा नसतो. बोलल्यानंतर आपण एखादी गोष्ट बोलून गेलो, त्याच्या अंतकरणाला लागलं, बरोबर ना. काय होतं माहिती आहे का की एक वेळेला 2 तोंडात मारल्या ना तर माणूस विसरून जातो, पण एखादा शब्द एवढा जिव्हारी लागतो
शब्द शस्त्र आहे आणि ते जपून वापरायचं हे सर्वजण आपल्याला सांगत असतात. कारण त्याच्यामध्ये ते एवढं धारदार शस्त्र आहे शब्द म्हणजे, की ते एखाद्याच्या जीवाला जर का लागलं ना तर ते फार जिव्हारी लागतं. एवढं लागतं ते की तो म्हणतो की आयुष्यात परत मी या व्यक्तीचं कधी तोंड सुद्धा पाहणार, इतकं जिव्हारी ते तो शब्द लागलेला असतो. म्हणून विचार करून बोलता आला पाहिजे. बोलल्यानंतर विचार करून उपयोग नाही. प्रीतीविनं रुसो नये, चोरास ओळखी पुसो नये. बघा आता प्रीतीविनं रुसू नये, तर याच्यासाठी उदाहरण काय देता येईल की समजा आपण एखाद्या गावातल्या लग्नात गेलोय बरं का दिलीप दादा, आपण एखाद्या गावातल्या लांबच्या कोणीच नाहीत ते आपले, की अशा ठिकाणी आपण लग्नाला गेलो आणि त्या ठिकाणी आपलं काम काय आहे, फक्त अक्षता टाकून निघणे एवढंच काम आहे ना आपलं. कारण लग्न कुठलं आहे, गावातलं आहे, आपला काय संबंध आहे का तिथं? आपली प्रीती आहे का? आपली प्रीती नाही आहे तिथे. ज्यांना विचारलं त्यांनी थोडं स्पीकर ऑन करून बोललं तरी चालेल, म्हणजे कसं खेळीमेळी थोडंसं हे राहतं. मग आता गावातल्या लोकांमध्ये त्यांच्यावर आपल्याला रुसता येईल का की मला साडीच घेतली नाही तुम्ही म्हणून? लग्न गावातलं आहे, रुसून बसता येईल का दादा? नाही. आणि तेच जर का सख्या भावाच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न असेल तर हा, म्हणजे तिथं प्रीती आहे ना, तिथं प्रीती आहे ना. म्हणून समर्थ काय म्हटले की रुसण्यासाठी प्रीती लागते. आपण कोणावर रुसू शकत नाही. तसंच आपण म्हणजे जसं आपण कोणावर रुसू शकत नाही ना प्रीतीशिवाय, तसं आपण कोणावर रागू पण शकत नाही प्रीतीशिवाय. म्हणजे रागवणं सुद्धा प्रीतीनीच होणार आहे, प्रीती असेल तरच होणार आहे, आणि रुसणं सुद्धा प्रीती असेल तरच होणार आहे. म्हणून समर्थ काय सांगतात, प्रीतीविना रुसू नये, चोरास ओळखी पुसू नये. आता आपण ओळखच कोणाला विचारली आहे? चोराला. मग चोरास ओळखी पुसू नये. मग बघा चोराला विचारलं की मला अमुक तमुक ठिकाणी जायचंय, तो सांगेल का हो नीट? तो म्हणेल बरं झालं मला गिराईक सापडलं. तो नेमका कुठला रस्ता दाखवणार की जिथे मला ह्याला गाठता येईल. म्हणून समर्थ काय म्हटले, चोरास ओळखी पुसू नये, रात्री पंथ क्रमू नये एकाएकी. कारण नसताना रात्रीच्या वेळेला कुठेही प्रवासाला जाऊ नये. कारण कोणता प्रसंग कधी ओढवेल काही सांगता येत नाही. पुढे सांगितलंय जनी अर्जव तोडू नये. बघा जनी अर्जव तोडू नये म्हणजे सर्वांशी कसं प्रेमाने बोलता आलं पाहिजे. पापद्रव्य जोडू नये. मग द्रव्य कुठलं पाहिजे तर तुकाराम महाराज खूप छान सांगतात. कुठलं द्रव्य पाहिजे? जोडुनीय धन, उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार करून धन जोडता आलं पाहिजे. पाप करून मला द्रव्य जोडून उपयोग नाही. पुण्य मार्ग सोडू नये. आता हा जो आपला पुण्य मार्ग चालू आहे, सोमवारी ज्ञानेश्वरी आहे, मंगळवारी दासबोध आहे, बुधवारी एकनाथी भागवत आहे, गुरुवारी वेगवेगळे महाराज त्यांचा अनुभव येतो आपल्याला, शुक्रवारी तुकाराम महाराजांची गाथा आहे, शनिवारी आपण भजनाचा आनंद लुटतो, रविवारी आपल्याकडे मनाच्या ह्याच्यावर हरिपाठाच्या अभंगावर चिंतन आहे. हां, हरिपाठाच्या अभंगावर चिंतन आहे रविवारी. म्हणजे आपल्याकडे एकही दिवस, आता आपल्याकडे ग्रंथ शिल्लक भरपूर आहेत दादा, ग्रंथ आपल्याकडे भरपूर अजून शिल्लक आहेत, पण आपल्याकडे वार शिल्लक नाही आहेत. त्यामुळे वार सगळे आपले फुल आहेत. त्यामुळे हा जो आहे ना हा पुण्य मार्ग आहे. आणि याच्यातनं आता काही लोकांनी मला विचारलं की ताई म्हणजे तुम्ही विनामूल्य सेवा ठेवली, तुम्ही पण महाराज लोक पण विनामूल्य सांगता, ऐकणारे पण विनामूल्य, म्हणजे ऐकणाऱ्यांकडनं घेणं नाही, सांगणाऱ्यांकडनं त्यांनाही काही देणं नाही, मग याच्यातनं फायदा काय? तर आपण फायदा ह्याचा नाही पाहायचा, नाशिवंताचा नाही पाहायचा. नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाव एकदा. मग ह्या नाशिवंताचा फायदा आपण इथे पाहत नाही. आपण इथे फायदा कुठला पाहिलाय तर शाश्वत पाहिलाय. शाश्वत म्हणजे काय की हे जे संतांचं धन आहे आपल्यासाठी ठेवलेलं पुरून, तर हे प्रत्येकाच्या घरोघरी पोचावं, हा शुद्ध भाव आहे आपला. आणि त्याच्यातनं होतंही काय माहिती आहे का, चांगली गोष्ट काय होती आहे की बऱ्याच लोकांचे, मला मागे पण मी सांगून गेले की बऱ्याच लोकांचे मला फोन आले की ताई आमच्या झोपेच्या गोळ्या बंद झाल्यात. आता आपले 5 महिने हे श्रवण चालू आहे, नित्याने आम्ही श्रवण करतो,
तर आम्हाला आता झोप लागण्यासाठी गोळी घ्यावी लागत नाही. गोळी झोपेची घेणं म्हणजे रोज आपण थोडं 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 करून आपण विष खातोय आणि ते विष आपल्या आयुष्यातनं बाजूला झालं म्हणजे झालंच की आपलं आयुष्य वाढलं. मग तो 72 रोगांवरचं हे औषध आहे. आणि दुसरा असा फायदा की या वेळेला पती कसे दमून समून ऑफिसवरनं आलेले असतात, कामावरनं दमून समून आलेले असतात, त्यांना तिथे काही व्याप झालेले असतात. त्या व्यापातनं घरी आल्यानंतर ती चिडचिड होण्याचा तो टाईम जो आहे तो टाईम इथे आपण परमार्थात लावल्यामुळे ते घरातला कलह पण थोडासा काय झाला, कारण इथं सगळे गुंतले ना, आम्हाला भांडायलाच वेळ नाही. बरोबर ना. आम्हाला घरामध्ये एकमेकांशी काय हो वहिनी, आमचे दिलीप दादा आणि वहिनी, सांगा बरं तुम्हाला दोघांना भांडायला वेळ आहे का? अडकल्यापासून भांडायला वेळच नाही. हा म्हणजे बऱ्याच लोकांनी काय सांगितलं माहितीये का की हे आपलं सुरू झाल्यापासून ताई आमच्या घरातली भांडणच संपली, कारण भांडायला वेळच नाही ना. कुठल्या वेळेला भांडणार? ऑफिसवरनं यायचं, 2 घास खायचे की लगेच आपलं गुगल मीट सुरू करून बसायचं आणि जे काय आहे ते संतांचं ऐकायचं, कानावर चांगलं पडतंय, झोप छान लागते. म्हणजे आपण हा फायदा पाहतोय, आपल्याला दुसरा कुठलाच फायदा याच्यामध्ये पाहायचा नाही. आणि भगवंताला पण समजतंय हो, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आपल्याला देव दूर नाही, आपल्याला देव फार आता जवळ आहे. जवळ नाही आहेच, तो देव आहे जवळी जवळी, भेटी नाही जन्मभरी. तुमच्या आमच्या अंतरी जो अंतरात्मा आहे ना, तो तोच भगवंत आहे. खरं तर मी हा देह नसून मी तो अंतरीचा अंतरात्मा आहे. ही जेव्हा ओळख मला होईल, ही माझी ओळख जेव्हा मला होईल की मी देह नसून मी अंतरीचा अंतरात्मा आहे आणि तो आत्मा म्हणजे तो परमात्म्याचा अंश आहे आणि तो परमात्म्याचा अंश म्हणजे तो मी आत्मा आणि तो परमात्मा, जेव्हा तो त्याच्यामध्ये मिसळेल त्यावेळेला एकरूपच होणार आहे. बरोबर ना. म्हणून काय सांगितलं माहिती आहे का की पुढे समर्थ काय सांगतात, निंदा द्वेष करू नये. कोणाची निंदा करणं काय आत्ताच सांगितलं मी, निंदा करणं निंदेसारखं दुसरं पाप नाही. म्हणून निंदा द्वेष करू नये, असत् संग धरू नये, द्रव्यदारा हरू नये, बलात्कारे. असत् संग म्हणजे ज्या संगतीमुळे बघा आपण अधोगतीला जाऊ अशी संगत नको. ज्या संगतीमुळे मला सन्मार्ग मिळेल, ज्या संगतीमुळे मला भगवंतापर्यंत पोचता येईल असा संग मला करता आला पाहिजे. मग तो संग कुठला, तर मगाशीच सांगितलं, सदा संगती सज्जनाची धरावी. द्रव्य दारा हरू नये, बलात्कारे. एखाद्याचं द्रव्य बळकवू नये. कालच आपल्याला महाराजांनी सांगितलं, आपल्या शेटे महाराजांनी कालच सांगितलं की द्रव्यासाठी भावाचा खून करतोय, द्रव्यासाठी काय 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 चालू आहे. बलात्कारे, बळजबरीने त्याचं माझं ते माझं आणि दुसऱ्याचं पण माझं. ही वासना कशी आहे माहिती आहे का, रजोगुणाची आहे. ही वासना रजोगुणी जो आहे ना, त्या रजोगुणाची वासना आहे ही. माझं पण माझं, दुसऱ्याचं पण माझं. रज, सत्व आणि तम, ह्या 3 गुणांची थोडक्यात ओळख सांगायची म्हटलं तर अशी सांगता येईल की तिघांना जेवायला वाढलं एका पंक्तीमध्ये. तो रजोगुणी काय करतो माहिती आहे का, तो स्वतःचं पण खातो. म्हणजे त्याची भावना काय असते की माझं पण मीच खाणार आणि त्या दोघांचं पण मीच खाणार. हा रजोगुणी. माझं पण माझं आणि दुसऱ्याचं पण माझं. तो सत्वगुणी तो जो असतो ना, तो काय म्हणतो, मी अर्ध पोटी राहिलो तरी चालेल पण तुम्ही पोटभर खा. त्याच्यातला सत्वगुणी तो की तुमचं पोट भरलं माझं पोट भरल्यासारखं आहे, हा सत्वगुणी आहे. आणि तमोगुणी काय म्हणतो माहिती आहे का, की मला नाही मिळलं तरी चालेल पण मी तुम्हाला खाऊ देणार नाही, हा तमोगुणी. हा तिघांचा फरक लक्षात घ्या. रजोगुणी काय म्हणतो, माझं पण माझं, सगळ्या गावाचं पण माझं. त्याच्यातला सत्वगुणी काय म्हणतो, मला नाही काही राहिलं तरी चालेल, तुम्ही सगळं खा आणि तुम्ही तृप्त व्हा, हा सत्वगुणी. आणि तमोगुणी काय म्हणतो की मला एक वेळेला नाही मिळलं तरी चालेल पण मी कोणालाही मिळू देणार नाही, हा तमोगुणी. हां, मग काय सांगितलंय बघा इथे, वक्ताही असं खोदू नये. आता एखादा वक्ता आपल्यासाठी 1 तासभर त्यांनी
कुठल्याही ग्रंथावर प्रवचन केलं तर प्रवचन किंवा कीर्तन झाल्यानंतर बरोबर पटकन ते कीर्तनकार बाजूला झाल्यानंतर त्यांना गाठायचं आणि कुठंतरी काहीतरी आपलं लक्षात ठेवलेलं असतंय ते त्यांना खोदून 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 विचारायचं. मग ते कधी कधी ते चिडत असतात हो, कारण ते बिचारे तिथं एवढे तासभर उभे असतात, त्यानंतर ते कुठं श्वास घेतील बाजूला होऊन, तर लगेच आपण त्यांना बोलायचं. म्हणून काय सांगितलंय समर्थांनी की वक्ते असं खोदू नये, वक्ते असं खोदू नये, ऐक्यतेसी फोडू नये, विद्याभ्यास सोडू नये, काही केल्या काय करू नये, विद्याभ्यास सोडू नये, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. दिवसातनं काहीतरी लिहिलं पाहिजे, काहीतरी वाचलं पाहिजे. वये श्रेष्ठ रे दास्य त्याचे करावे, बरे बोलणे सत्य जीवी धरावे. अखंड काहीतरी लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. अखंड वाचने दिवसभरात आपण विचार करायचा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत झोपताना विचार करायचा. थोडंसं 1-2 मिनटं आपण अंतर्मुख व्हायचं आणि 2 मिनटं विचार करायचं की आज दिवसभर मी किती वेळा खोटं बोलले. आपलं आपण डोळे मिटायचे आणि आपण विचार करायचं की आज दिवसभर माझ्याकडनं किती वेळा खोटं बोललं गेलं. मग ते जर का मला आठवलं तर मी लिहून ठेवायचं. मग परत दुसऱ्या दिवशी माझ्याकडनं किती वेळा खोटं बोललं गेलं ते आठवलं, ते लिहून ठेवा. खोटं आहे ना, एखाद्याच्या भल्यासाठी ते खोटं बोललं तर ते पाप नाही, पण विनाकारण खोटं बोललं तर ते पाप आहे. सर्रास खोटं बोललं तर ते पाप आहे. खोटे ते खोटेचे खोटे. समर्थ काय म्हणतात, खोटे ते खोटेचे खोटे, खऱ्यास तगे ना बालटे. खऱ्या पुढं ते टिकू शकत नाही. खोटं ते खोटेचे खोटे. मग ते खोटं बोलणं आपल्याला टाळता आलं पाहिजे. आता ज्या वेळेला तुकाराम महाराज ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यांच्या समोरून एक गाई पळत होती त्यांच्या पुढून, आणि त्या गाईच्या मागे कसाई होता, पळत होता. बरोबर ना, गावकर महाराज ध्यानस्थ बसले वाटतं, बरोबर. तर त्या तुकाराम महाराजांच्या पुढून एक गाई पळत होती, तर कसाई त्या गाईच्या मागे पळत होता. आणि मग त्या तुकाराम महाराजांच्या जवळ आल्यानंतर कसाईने विचारलं की इथनं एक गाई गेली आहे, तुम्ही पाहिली का? तर तुकाराम महाराजांनी काय केलं, मान हलवली. काय सांगितलं, तुकाराम महाराजांनी काय सांगितलं बरं का, सांगते की ज्यांनी पाहिली त्यांना बोलता येत नाही, ज्यांनी पाहिली त्यांना बोलता येत नाही, आणि ज्याला बोलता येते त्यांनी पाहिली नाही. त्यामुळे तो कसाही म्हणलं की जरा गेलेलं दिसतंय, थोडंसं येडं दिसतंय. तो कसाही म्हणला जाऊ दे आता काय, म्हणजे ज्यांनी पाहिली त्यांना बोलता येत नाही, आणि ज्याला बोलता येते त्यांनी पाहिली नाही. मग आता तुकाराम महाराजांचा भावार्थ काय होता, त्यांना काय सांगायचं होतं की डोळ्यांनी पाहिली आहे पण डोळे बोलतील का? नाही. आणि तोंडाला बोलता येत आहे पण मुखाने पाहिले का गाईला? नाही पाहिले. मग ते पण खोटं बोललेच नाही ना, बरोबर. ते पण खोटं बोलले. त्यांनी खरं म्हणजे ते खोटंही बोलल्यासारखं झालं नाही आणि त्याला सांगितलं पण नाही. म्हणजे असं चातुर्य, आपल्याला वेळ प्रसंगी चातुर्य वापरता आलं पाहिजे. मग काय सांगितलं पुढे बघा, अति क्रोध करू नये, तोंडाळाशी भांडू नये. जो तोंडाळ आहे ना त्या तोंडाळाशी भांडू नये हो. कारण समर्थ म्हणतात किंवा इतर सगळे संत पण आपल्याला सांगतात की जो भांडणं करत असेल, वाद घालत असेल, तर तिथं ना आपण कमीपणा घेऊन तिथनं बाजूला झालेलं बरं. लोकांनी आपल्याला असं म्हटलं तरी चालेल काय की हा मला घाबरला, पण वास्तविक आपण कशाला घाबरलेलो असतो? आपण कशाला घाबरलेलो असतो? आपण आपल्या इज्जतीला घाबरलेलो असतो, आपण त्याला घाबरलेलो नसतो. कारण त्याच्याशी आपण भांडतोय म्हटल्यावर दोघांचीही जाणार आहे तिथे. भांडणं करणाऱ्यामध्ये दोघांची पण जाते का एकाचीच जाते? दोघांची जाते. म्हणून तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. अति क्रोध करू नये, जीवलगासी खेदू नये, मनी वीट मानू नये शिकवणीचा, शिकवण्याचा वीट मानू नये. हा रोजचा आपला जो पाठा चालू आहे, रोजचा जो अभ्यास चालू आहे, रोजचे वेगवेगळे महाराज आपल्याला जे ज्ञान प्राप्त करून देतात, याचा वीट आपण कधी मानून घेऊ
नये, क्षणाक्षणा रुसू नये, लटिका पुरुषार्थ बोलू नये, केल्याविना सांगू नये, पराक्रमू आपला पराक्रमू केल्याविना सांगू नये. नाही तर काही लोकांना आहे ना विनाकारण न केलेला पराक्रम सांगण्याची हौस असते. बोलीला बोल विसरू नये, प्रसंगी सामर्थ्य चुकू नये, केल्याविना निखंदू नये, पुढिलांसी कदा आळसे सुख मानू नये, आळसाचं सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविना करू नये कार्य काही, सुखा अंग देऊ नये, प्रयत्न पुरुषे सांडू नये, कष्ट करिता त्रासू नये निरंतर. काय सांगितलंय? कष्टाचा पण त्रास मानून घेता कामा नये. परत पुढे सांगितलंय सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैंज होडा घालू नये काही केल्या. सभेमध्ये बोलताना लाजू नये म्हणून सांगितलंय. बहुत चिंता करू नये, निसुकपणे राहू नये, परस्त्रीते पाहू नये पापबुद्धी. आता माझी चिंता जर का त्या भगवंताला असेल, तो माझी चिंता वाहतोय, तर मला चिंता करायची काय आवश्यकता आहे? म्हणून बहुत चिंता करू नये, निसुकपणे राहू नये, परस्त्रीते पाहू नये पापबुद्धी, परस्त्रीला पापबुद्धीने बघू नये, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघाते. लोक म्हणतात की दासबोध ग्रंथ फार अवघड आहे, पण दासबोध ग्रंथ आहे ना योगेश दादा, हा वाचायला अवघड नाही आहे, आचरणाला अवघड आहे. कारण समर्थ वेळोवेळी ह्या ग्रंथामध्ये सांगतात परस्त्रीसी पाहू नये पापबुद्धी, परस्त्रीसी पाहू नये पापबुद्धी. प्रत्येक मूर्खाची लक्षणं दिली, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख. कुणाला आवडेल मला मूर्ख म्हणायला? पण ज्याला ह्याच्यातनं सुटायचं आहे त्याला नक्कीच आवडणार आहे. ज्याला या मूर्ख लक्षणातनं बाजूला व्हायचं आहे, ज्याला वाईट गुणातनं बाजूला व्हायचं आहे, त्याला नक्कीच हे आवडणार आहे. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात, शौचविना असू नये, मळीन वस्त्र नेसू नये, जाणत्यास पुसू नये, कोठे जाणारास पुसू नये, कोठे जातोसी म्हणून. आता आपण लहानपणी आपल्याला सवय असायची, आपल्या घरातले मोठी लोक कुठे निघाली की आपण म्हणायचो कुठे चालले, मग आपल्याला घरातलेच मोठे लोक सांगायचे असं बोलू नये, जाणाराला विचारू नये की कुठे चालले म्हणून. तेच समर्थांनी सांगितलं. व्यापकपणा सोडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. आपलं ओझं फक्त कोणावर घालायचं? आपलं ओझं दुसऱ्यावर नाही घालायचं, आपलं ओझं फक्त देवावर घालायचं. कारण आपलं ओझं घ्यायला समर्थ फक्त तोच आहे, त्याच्यामध्येच सामर्थ्य आहे. म्हणून आपलं सगळं जे आहे ना संसार प्रपंचाचं गाठोडं सगळं एकत्र बांधायचं आणि त्याच्या चरणापाशी ठेवायचं. भगवंता तुझं तुला माहिती. पुढे व्यापकपणा सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी, पत्रेविन पर्वत करू नये, हिनाची ऋण घेऊ नये, गोहीविन जाऊ नये राजद्वारी, लटिकी जाजू घेऊ नये, सभेस लटिके करू नये, आदर नसता बोलू नये स्वाभाविक. बघा, जिथे आपल्याला मान सन्मान आहे, जिथे आपला तिथेच आपण बोलू शकतो. जिथे आपल्याला मान नाही, आदर नाही, तिथे आपल्या बोलण्यालाही काही अर्थ नाही. आधेकणेपणे करू नये, अन्यायविन गांजू नये, अनितीने वर्तू नये अंग बळे. मन वर्तन कसं पाहिजे तर नीतीचं पाहिजे, अनितीचं वर्तन असू नये समर्थ म्हणतात. बहुत अन्न खाऊ नये. आता अन्न जरी दुसऱ्याचं असलं, आपण कुठे जेवायला गेलो, अन्न दुसऱ्याचं आहे पण पोट तर माझं आहे ना, तेवढं जरी मला जाणीव राहिली तरी खूप झाली हो. नाही तर आपण आपल्या घरी अर्धी भाकरी आणि एवढंसा भात आमटी खाऊन आपण उठणार आहे, पण दुसऱ्याच्या घरी गेल्यावर आपण जर का 4 भाकरी खाल्ल्या का तर ते दुसऱ्याचं आहे म्हणून, पण पोट आपलं आहे ना, तर याची जाणीव राहिली पाहिजे. काय सांगितलंय? बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये. कारण निम्म आयुष्य आपलं झोपेतच जात आहे. बालपण नेनिवेत गेलं, तरुणपण विषयांमध्ये गेलं, वृद्धपण रोगांमध्ये गेलं, निम्म आयुष्य झोपेमध्ये गेलं. आपल्या हाती काय राहिलं? बहुत दिवस राहू नये पिसुना चेनी, आपल्याची गोही देऊ नये, आपली कीर्ती वर्णू नये. आपलीच आपण कीर्ती सांगतोय आपल्या तोंडाने, योग्य आहे का? आपली आपण करी स्तुती, तो एक मूर्ख. मागच्याच समासात समर्थांनी सांगितले, तीच ओवी फक्त वेगळ्या अर्थाने इथे घेतली. मागच्या मूर्ख लक्षणामध्ये समर्थांनी सांगितलंय आपली आपण करी स्तुती, तो एक मूर्ख. म्हणजे माझीच मी स्तुती करते, मी अशी मी तशी. अरे लोकांनी म्हटलं पाहिजे. बरं, लोकांनी म्हणून सुद्धा उपयोग नाही. लोकांनी म्हटलं तरी तो आपला काय आहे? आपल्याला चांगलं चांगलं लोकांनी म्हटलं तर आपला काय वाटतो? अहंकार वाढतो. तर तिथेही आपण स्तुती पण लावून घ्यायची नाही. कालच विष्णू महाराजांनी आपल्याला काल परवा सांगितलंय, विसरायचं नाही ते, की स्तुती पण आपल्याला लावून घ्यायची नाही आणि निंदा पण आपल्याकडे लावून घ्यायची नाही. पुढे काय सांगितलंय? धूम्रपान घेऊ नये,
म्हणजे व्यसनाधीन असू नये, धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकासी करू नये, मैत्री कदा. आता धूम्रपान घेऊ नये, अवस्था काय असते हो ते दारुड्या लोकांची, किती भयंकर अवस्था असते. एकदा पिल्यानंतर काहीतरी लक्षात राहतंय का? आपण काय करतोय, कुठे चाललोय, कुठे आहोत, काय लक्षात राहतंय का? मग हे बहुमोलाचा जो देह दिलाय भगवंतानी, तो जर का अशा ह्याच्यामध्ये घालवला, नको नको त्या व्यसनामध्ये, तर परत काय, देह ठेविताचा आहे नीच योनी. देह ठेवल्यानंतर परत नीच योनी आहेत. मग कुठल्या योनीमध्ये जायला लागेल? मागे आपण सगळं सांगून गेलो की जलजा 9 लक्षाच, दशलक्षाच, पक्षिणा कृमया रुद्र लक्षाच, गवादया 20 लक्षाच, स्थावरा 30 लक्षाच, चतुर्लक्षाच, मानवा, एवढ्या सगळ्या योनी दाखवल्या. या योनी फिरून आल्यानंतर पापपुण्य सम बघितल्यानंतर मनुष्य देहाची प्राप्ती आहे. मग हा मनुष्य देह असाच आपण घालवायचा का हो? आला आणि प्राणी वाहत गेला. म्हणून या देहाचं सार्थक करण्यासाठी आपल्याला असं देह नको त्या व्यसनाधीन करून चालेल का? नाही चालणार. आपल्याला आता भरपूर दृष्टांत आहेत देण्यासारखे, पण आपल्याकडे वेळ पण नाही आहे. तरी एक छोटासा एक दृष्टांत देते, कशी अवस्था असते त्यांची बघा. आता एक फुल पिलेला आणि पूर्ण अगदी त्याला चालताना पण असं झिकझॅकच अशी अवस्था झालेली त्याची. आणि तो सायकलवर बसला. आता सायकल सुद्धा तशीच चालत होती. सायकल सुद्धा अशी नागमोडीत चालत होती त्याची. आता सायकलवर बसला तो, असा डुलत रस्त्याने चाललेला होता. असं चाललेलं असताना समोर एक प्रेत यात्रा चालू होती. ह्याच्या नादामध्ये त्याला कशाचंच भान नाही. तो जाऊन ते खांदेकरी बघितले नाही, काय बघितले नाही, सरळ असं डुलत त्यांना धडकला. आता ते पडले सगळे, चारी खांदेकरी चारी बाजूला ते प्रेतमध्ये पडले. आता मागे सगळे लोक होते गावातले. ते गावातले लोक त्याला मारायला उठले. पटकन सांगते, ते गावातले लोक त्याला मारायला उठले. थांबा म्हणला. बघा, म्हणजे एवढा पिलेला होता पण त्या अवस्थेत सुद्धा शुद्धीत होता. थांबा म्हणला, अजिबात माझ्या अंगाला कोणी हात लावायचा नाही. ते गावकरी म्हटले, का बरं? तू हे असं दारू पिऊन प्रेत यात्रा धडक मारली, सगळे अशी अवस्था केली, आणि परत काय म्हणतो की मला हात लावू नका. का बरं हात लावायचा नाही तुला? तर तो म्हणतो की ज्याला मी धडकलोय तो काय बोलत नाही, तुमचा काय संबंध? धडकलाय कोणाला? प्रेताला. प्रेत पडलंय तिथं जागेवर. म्हणतो ज्याला मी धडकलोय तो मला काय बोलतोय का? तुमचा काय संबंध बोलायचा म्हणतो. म्हणजे ही अशी अवस्था ह्या लोकांची आहे. मग अशामध्ये जर का आपण आपलं आयुष्य जर का वेचलं तर पुन्हा हा मनुष्य देह आहे का? म्हणून समर्थांनी काय सांगितलंय की धूम्रपान करू नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये. उन्मत्त द्रव्य म्हणजे हेच. बहुचकासी करू नये, मैत्री कदा. अशा लोकांची मैत्री कधीच करू नये. कामे विन राहू नये, नीच उत्तर सावू नये, असुदे अन्न घेऊ नये वडिलांचेही. तोंडी सिवी असू नये, दुसऱ्यास देखून हसू नये. दुसऱ्याला हसू नये हो. कुठल्याही प्रसंगात एखादा आपल्यासमोर चालता पडला तर आपल्याला केवढं हसायला येतं, पण आपण त्याला हसण्याच्या अगोदर एक क्षणाचा विचार आपल्या मनामध्ये केला की अरे त्या जागेवर जर का मी असते तर, म्हणजे दुसरा घसरून पडलाय आणि त्याच्या अवस्थेला जर का मी हसले तर त्या क्षणी माझ्या मनामध्ये तो विचार आला पाहिजे की याच्या जागेवर जर का मी असते तर आपल्याला हसू येणारच नाही. म्हणून काय सांगितलंय, तोंडी शिवी असू नये, दुसऱ्याचं देखून हसू नये, उणे अंगी संचारू नये कुळवंताचे. देखीली वस्तू चोरू नये, बहुत कृपण होऊ नये, जीवलगांशी करू नये कलह कदा. आपले जे जीवलग आहेत, माणूस आहे म्हटल्यावर चुकणार आहे. सगळं पोटात घालून आपल्याला पुढं जाता आलं पाहिजे. आपले जे जीवलग आहे, रक्ताची नाती आहेत, ती अखंड जपता आली पाहिजे. एकाचा घात करू नये, लटकी ग्वाही देऊ नये, अप्रमाण वर्तू नये कदा काळी. चहाडी चोरी करू नये, परद्रव्य हरू नये, मागे उणे बोलू नये कोणी एकाचे. बघा, जे काय बोलायचं आहे ना तुला, ते जे बोलायचं ते तोंडावर बोल ना.
ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल तोंडावर बोल, त्याच्याबद्दल मागे बोलू नये. मागे बोलल्याने त्याची काय होते, निंदा होते. म्हणून समय यावा चुकू नये, सत्वगुण सांडू नये, वैरियांशी दंडू नये, शरण आलिया. एखादा जर का शरण आला तर त्याला माफ करता आलं पाहिजे. म्हणजे साधक, आता आपण साधनेला लागलेलो आहोत, आपण रोज एवढं नित्यनेमाने आपण जॉईंट होतो, म्हणजे आपण सर्वजण साधक आहोत, आपण साधनेला लागलेलो आहोत. त्याच्यामुळे साधकाच्या अंगी हे 6 गुण असलेच पाहिजे. क्षम, दम, लिहून घ्या फार्थ. क्षम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि शांती. हे गुण आपल्या देहामध्ये पाहिजे. क्षमा करता आली पाहिजे, इंद्रियांचं दमन करता आलं पाहिजे. शम, दम, तितिक्षा, उपरती. आपल्याला उपरती झाली पाहिजे आपल्या पापांची, की बाबा आपण नाही, आत्तापर्यंत आपण हे करत होतो, आता इथनं पुढं आपण हे करायचं नाही. म्हणजे हे 6 गुण आहेत ना, साधकाच्या अंगी हे बांधले पाहिजेत. याच्यातला कुठला राहिला असेल तर सांगा गावकर महाराज, किंवा चुकला असेल तर सांगा. अल्पधने माजू नये. अल्प असू नाही तर भरपूर असू, पण धनाचा माज कधीच नसावा. कारण मी येताना ते बरोबर घेऊन आले नाही, मी जाताना ते बरोबर घेऊन जाणार नाही. धन जे आहे ते धन हे देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे माणसाचे काय आहे, तुमचं आमचं काय आहे हो इथे? धन कुणाचं आहे? काळाचं आहे. देह कुणाचा आहे? काळाचा आहे. धन कुणाचं आहे? कुबेराचं आहे. जे काही तुम्ही आम्ही कमवलं आहे, आपल्या मागे आपल्या मुलाचा सातबारा होणार, त्याच्या मागे त्याच्या मुलाचा सातबारा होणार, त्याच्या मागे त्याच्या मुलाचा सातबारा होणार. कोण घेऊन गेलं बरं? किती आले आणि किती गेले, पण अवनी जैसी तैसी. अवनी म्हणजे पृथ्वी, जिथे आहे तिथेच आहे ना, ती हल्ली एका जागेवरनं. मग किती लोक आले आणि ते तिला माझं माझं म्हणून गेले. पुढे काय सांगितलंय? मूर्खाशी संबंध पडू नये, अंधारी हात घालू नये. अंधारामध्ये कुठं हात घातला आणि एखादा विंचू, साप काय डसला, म्हणजे समर्थांनी किती शिकवण द्यायची हो. अंधारी हात घालू नये, दुचितपणे विसरू नये वस्तू आपुली, स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये चुकुरपणे, हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये प्रपंच बळे. प्रपंचाच्या व्यापामुळे मला अजिबात जॉईंट व्हायला वेळ नाही हो ताई. काय करू? माझी फार इच्छा आहे, माझी खूप इच्छा असते की रोज 9 वाजता तुमची लिंक ओपन करावी, पण काय करू? घरामध्ये नेमकी आमची स्वयंपाकाची वेळ असते, नेमकी आमची जेवणाची वेळ असते, नेमकी आमची ह्याची वेळ असते, नेमकी आमची कोणतर काय म्हटलं मला माहिती आहे का, नेमकी आमची सिरियलची वेळ असते. आता काय म्हणावं? नेमकी आमची सिरियल. अरे त्याच्यातनं काय आहे ते, त्याच्यात सुरुवातीलाच लिहिलेलं असतंय. ते कुठली पण सिरियल सुरू होण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच लिहिलेलं असतंय की हे सगळं काल्पनिक आहे, वास्तव जीवनामध्ये याचा काहीही संबंध नाही. तरी आपण संबंध लावतो. त्या सासूच्या जागेवर ही सासू जाऊन बसते, त्या सुनेच्या जागेवर घरातली सून नेऊन ठेवते. म्हणजे आपण त्या सिरियलमध्ये एवढं घुसतो की नाही आतमध्ये, की आता तिचं कसं होणार? अगं बाई, तुझं कसं होणार ते बघ ना. आपल्याला काळजी काय की तिचं कसं होणार आता. मग तिला ज्यांनी त्रास दिला त्यांना नक्की शिक्षा मिळेल का? म्हणजे आपण त्या सिरियलवर एवढी चिंता करत असतो, एवढी म्हणजे कधी ना मला आश्चर्य वाटतं. काही ठिकाणी गेलो ना आपण, तर बायका चर्चा कशाची करतात? सिरियलमधल्या टॉपिकवर चर्चा असते त्यांची. मग आता पुढे काय होणार गं हिचं, आणि मग पुढं काय होणार गं तिचं? अगं बाई, आपल्या आयुष्याचं काय चाललंय ते बघ. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो? देहाच्या अंती तुला सोडवणारा कोण आहे? त्या सिरियलमध्ये ते पैशासाठी करतायत, त्यांना त्याचे पैसे मिळतात. आपल्याला बघून आपण त्याच्यामध्ये एवढे गुंतो की रात्रीच्या 12-12 वाजे पण आपण सिरियल सोडत नाही. आपल्याला हे सगळं रिअल बघता आलं पाहिजे. हे रिअल आहे. हे जे ग्रंथ आहेत की नाही, तुकारामांची गाथा झाली, ज्ञानेश्वरी झाली, दासबोध ग्रंथ झाला, हे रिअल आहे. हे रिअल सोडून आपण सिरियलकडे पळतो. सिरियलमध्ये अडकला की ती 84ची सिरियल आपल्या मागे लागते. त्यामुळे तिकडे जाऊ नये आणि तिकडे अडकू नये हो. म्हणून काय सांगितलं पुढे? स्नान संध्या, माफ करा थोडंसं टाईम पुढे चाललाय. स्नान संध्या सोडू नये, कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये चुकूरपणे, हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये प्रपंच बळे, देवाचा नवस बुडवू नये. आता देवाला नवस बोलली ना, मग तिथं जाता आलं पाहिजे. देवाचा नवस बुडवू नये. पुढे काय सांगितलंय? देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म उडवू नये, भलते भरी भरू नये विचारे विन, निष्ठुरपण धरू नये, जीव हत्या करू नये, पाऊस देखून जाऊ नये अथवा अवकाळी,
सभा देखून गळू नये, समयी उत्तर टळू नये, धिक्कारिता चढू नये, धारिष्ट आपुले. कोणी आपल्याला डिवचलं तरी आपण आपल्या मतावर ठाम राहता आलं पाहिजे. आपलं धारिष्ट कधी चढून द्यायचं नाही. गुरु विरहित असू नये, म्हणजे गुरु केला पाहिजे. काही लोक विचारतात, गुरु करायचा का? केलाच पाहिजे हो. तिथं च लावलेलाच आहे. कारण गुरु विना ज्ञान नाहीच आहे. माऊली म्हणतात ना, गुरुशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती होणारच नाही. त्यामुळे गुरु केलाच पाहिजे. गुरु विरहित असू नये, नीच यातीचा गुरु करू नये, जिने शाश्वत मानू नये वैभवेसी, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. काय सांगितले? अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. न घेता हे उत्तम गुण ते मनुष्य अवलक्षण. हे उत्तम गुण जे घेणार नाही ते मनुष्य काय दाखवले? अवलक्षण. ऐकतयाची लक्षण पुढीले समासे. म्हणजे आता समर्थांनी पुढचा समास कुठला दिलाय पुढच्या आठवड्यात? की हे लक्षण जे घेणार नाहीत ना त्यांच्यासाठी पुढचा समास आहे. ज्यांनी ही लक्षणं, उत्तम लक्षणं घेतली त्यांनी फक्त तो ऐकायचा. ज्यांनी घेतली नाही त्यांच्यासाठी लागू पुढचा समास आहे, कुविद्या लक्षण. पुढच्या आठवड्यात कुविद्या लक्षण आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थम. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जातम वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेटो तयाभूता चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव, पियुषांचे चंद्रमे जे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होणी तिही लोकी, भजे जो आधी पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टांदृष्ट विजय होवा वेजी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थम. श्रीराम श्री विठ्ठल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरिताई. खूप छान झाले. गोड वाणीने इतकं सुंदर म्हणजे प्रवचन झालं. अगदी खूप मनापासून वशिष्ठ गुरुकुल तर्फे तुम्हाला सगळ्या साधकांचे धन्यवाद. अतिशय उत्तम सेवा झाली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरिताई. आजची निरूपण सेवा खूप अगदी सुंदर झाली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे म्हणे तरी अगदी खरंच ते जेव्हा माणूस संसारातून उदास होऊन जातो तेव्हा समर्थ देखील म्हणतात की मनाचा जिना भक्तिपंथास लागावे. आणि खरंच आपण ह्या भक्तिपंथात गुरुकुलच्या वशिष्ठ गुरुकुलच्या माध्यमातून सगळेजण जोडलेले आहे. आणि म्हणूनच आपण देखील म्हणू शकतो की विचारी मनातून शोधून पाहे जगी सर्व सुखी कोण आहे. तर सुखी कोण आहे? जो वशिष्ठ गुरुकुलशी जोडलेला आहे तो 100% सुखी होणार आणि सुखी आहेत. आणि आजची प्रवचन सेवा अगदी उत्तम झाली. त्या खूप छान.